आता मी काय सांगतो व्यवस्थित लक्षात ठेवायचं. सर्कलमध्ये अँगल बनवायला झालं 2-3 प्रकारचे अँगल बनतात. एक अँगल ह्यो जो तुम्ही म्हणता आता सेंट्रल अँगल, बरोबर आहे? ठीक आहे. येस. आता याला नाव देतो ए बी. ठीक आहे. ह्याच्याच वरनं दुसरा एक अँगल बनेल. यो पॉईंट ए इथं आहे, यो पॉईंट बी इथं आहे. सगळ्यांना दिसतोय ए बी सी पॉईंट. होय सर. आता ह्यातनं अजून एक अँगल. बरोबर सेंट्रल होता झाला. याला नाव देतो इन्स्क्राइब्ड अँगल आहे. सी डॅश किंवा C1 म्हणतो याला, किंवा ह्याला म्हणूया C1, ह्याला म्हणतो C2. एक अँगल झाला. एक अजून तिसरा अँगल ड्रॉ करतो मी. याला म्हणतो C3 किंवा नावच असं येतो PQR, म्हणजे कसं आपल्याला सोपं पडेल जरा C1 C2 म्हणण्यापेक्षा, होय की नाही? सर याला P म्हणतो, याला Q म्हणतो, याला R म्हणतो. 3 अँगल्स तयार झालात. पहिला अँगल कुठला आहे? अँगल APR, बरोबर आहे? सॉरी APB. पहिला अँगल कुठला तयार झाला आपला? APB. दुसरा अँगल कुठला झाला तयार? AQB. अँगल AQB. तिसरा अँगल कुठला? अँगल ARP. पहिल्या अँगल बद्दल सांगा मला, काय माहिती आहे? APB अँगल म्हणजे कुठला अँगल? सेंट्रल. सेंट्रल अँगल. एक नंबर काम. सेंट्रल अँगल म्हणजे काय? त्याचा व्हर्टेक्स आहे तो कुठं असायला पाहिजे? सेंटरवर असायला पाहिजे. समजते काय म्हणतोय? ह्यो अँगल आहे तुमच्याकडं, पुन्हा एकदा सांगतो, ABC नावाचा अँगल आहे. ह्यो जो पॉईंट आहे दॅट इज व्हर्टेक्स ऑफ अँगल. मग बी म्हणजे काय? आपला अँगलचा व्हर्टेक्स. मग हा जो व्हर्टेक्स आहे तो जर सेंटरवरती आला, तर आपण काय म्हणणार? आपला अँगल सेंट्रल अँगल आहे. लक्षात आहे? जर आपला अँगल आहे त्याचा अँगलचा व्हर्टेक्स जर सेंटरवरती आला तर त्याला काय म्हणणार? सेंट्रल अँगल. कळतं इथपर्यंत? ओकेच. जर समजा ह्योच व्हर्टेक्स बी जर आपल्या सर्कम्फरन्स वरती आला, काय म्हणतो मी? जर अँगलचा व्हर्टेक्स सर्कम्फरन्स वरती आला तर काय म्हणणार त्याला? इन्स्क्राइब्ड अँगल. आणि बाहेर आला तर त्याला काय म्हणणार? त्याला आपण म्हणतोय अँगल सबटेंडेड बाय सर्टन पॉइंट. समजते काय म्हणतोय? अँगल सबटेंडेड बाय AQB ला आपण म्हणतोय इन्स्क्राइब्ड अँगल. या AQB ला आपण म्हणणार इन्स्क्राइब्ड अँगल. AQB हा जो अँगल तयार झालाय तो काय असणार आहे? इन्स्क्राइब्ड अँगल. कळालं इथपर्यंत? पुन्हा एकदा सांगतो, सेंट्रल अँगल म्हणजे काय? आपला सेंट्रल अँगल म्हणजे त्याचा व्हर्टेक्स सेंटरवर पाहिजे. व्हर्टेक्स मस्ट बी ॲट सेंटर. काय लक्षात ठेवणार? सेंटरला व्हर्टेक्स असणार. दुसरं इन्स्क्राइब्ड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय? त्याचा सेंटर कुठं पाहिजे? सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती पाहिजे. सर्कम्फरन्स म्हणतात. सर्कलचा जो कडेचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतोय? सर्कम्फरन्स. सबटेंडेड अँगल म्हणजे काय? सबटेंडेड अँगलसाठी नाही. सबटेंडेड अँगल आपला सेंट्रल अँगल पण सबटेंडेड अँगल असू शकतो. सबटेंडेड अँगल म्हणजे काय? आपल्याला असं सांगावं लागतं की अँगल सबटेंडेड बाय. मग तो कुणी सबटेंड केला? तर दॅट कॅन बी सबटेंडेड बाय आर्क, दॅट कॅन बी सबटेंडेड बाय कॉर्ड, और दॅट अँगल कॅन बी सबटेंडेड बाय पॉइंट. आता बघू ते सबटेंडेड अँगल बद्दल थोडंसं व्यवस्थित बघूया. पण पहिले दोन कळाले का नाही मला सांगा? सेंट्रल अँगल समजला, इन्स्क्राइब्ड अँगल समजला. आता ह्यात आणि दोन प्रकार काय? एक गोष्ट काय फक्त लक्षात ठेवायची, सेंट्रल अँगल जो आहे तुमच्याकडं, जो सेंट्रल अँगल आहे, बरोबर आहे? त्या सेंट्रल अँगलला फक्त तुम्हाला हे काय त्याचे आर्म्स आहेत, बरोबर आहे? आर्म्स म्हणतोय आपण अँगलचे. हा AB अँगलचा आर्म, BC अँगलचा आर्म असंच म्हणतोय आपण. मग इथं जो आपला सेंट्रल अँगल असतो त्याचे आर्म्स म्हणजे काय असतात? रेडियस असतात. सेंट्रल अँगलचे आर्म्स म्हणजे काय असतात? रेडियस असतात. कायम लक्षात ठेवणार आपण. काय लक्षात ठेवणार? सेंट्रल अँगलचे आर्म्स म्हणजे काय असतात? रेडियस असतात. मग आता कॉर्ड साठी बघूया, सॉरी इन्स्क्राइब्ड अँगल साठी बघूया. इन्स्क्राइब्ड अँगल साठी तुम्ही जर बघितलं तर त्याचे आर्म्स काय असतात? कॉर्ड्स असतात. इन्स्क्राइब्ड अँगलचे आर्म्स काय असतात? कॉर्ड्स असतात. इथपर्यंत भावना पोचल्या व्यवस्थित? येस नो? येस.
तर परत सांगा. आर्म्स म्हणजे माहित आहे, आर्म्स, ARMS. आर्म्स म्हणजे AR आणि BR. हा, AR आणि BR. आता इथं परत एकदा फक्त हे सगळं रफ करतो. आता याची काही गरज नाही कशाचीच, व्यवस्थित बघून घेऊ पटकन. इथं लक्ष द्या. आता समजा माझ्याकडे हा अँगल आहे ABC. ठीक आहे, ABC मध्ये B हा पॉईंट म्हणजे काय, हा आहे तुमचा वर्टेक्स. अँगलला थोडंसं समजून घेऊ. आणि हे AB म्हणजे काय, AB अँड BC काय झाले, दोन्ही आर्म्स झाले त्याचे. आर्म्स ऑफ अँगल म्हणू शकतो आपण. मग आता हे जे आर्म्स आहेत, आता फॉर एक्झाम्पल आपण आता काय केलं, एक सर्कल ड्रॉ केला. त्या सर्कलमध्ये आम्ही बघितलं, जर एखादा पॉईंट इथं आला आणि याने अँगल तयार केला या पॉईंटनं, तर या अँगलला आपण काय म्हणतो, याला परत PQR म्हणतो. आता पुढे या अँगलला काय म्हणतो, इन्स्क्राइब्ड अँगल म्हणतो. बरोबर आहे विषय, स्वराज बरोबर म्हणलास. काय तो इन्स्क्राइब्ड अँगल आहे. आता याचे आर्म्स कुठले कुठले, आर्म्स PQ आणि QR. बरोबर आहे, PQ आणि QR. मग PQ काय आहे या सर्कलसाठी, कॉर्ड आहे. येस आणि QR काय आहे त्याच्यासाठी, कॉर्ड आहे. म्हटल्यानंतर आपण लक्षात ठेवलं की सेंट्रल अँगलचे, सॉरी इन्स्क्राइब्ड अँगलचे आर्म्स काय असतात, कॉर्ड्स असतात. तसंच जर सेंट्रल अँगल बघितला तर त्याचे आर्म्स काय बनणार आहेत, तर त्याचे आर्म्स बनतात रेडियस. बघूया आपण सेंट्रल अँगल इथे ड्रॉ करतो लगेच एका मिनिटात. हा सेंटर आहे, हा बघा ABC म्हणतो. आता याला काय झाला, AB आपला काय झालाय, रेडियस आहे. BC काय, रेडियस आहे. मग सेंट्रल अँगल तयार झालाय. सेंट्रल अँगल मध्ये काय झाला, त्याचे आर्म्स म्हणजे काय तयार झाले, रेडियस असतात. भावना पोचल्या, समजलं? ओकेच. आता इथं आणि काय, त्याचा जो वर्टेक्स आहे, इथं बघा दोन गोष्टी केल्यात मी. या साईडला काय आहेत, त्याचे आर्म्स आहेत, बरोबर आहे. आणि इकडे काय लिहायला लागलो आपण, त्यांचे वर्टेक्स. इथं काय, त्यांचे वर्टेक्स. आता इथं सेंट्रल अँगलसाठी त्याचा वर्टेक्स कुठं असतो, सेंटरला असतो. लक्षात येते, सेंट्रल अँगलसाठी त्याचा वर्टेक्स कुठं असतो, सेंटरला. आणि तेच जर माझ्याकडे इन्स्क्राइब्ड अँगल असेल, इन्स्क्राइब्ड अँगलसाठी वर्टेक्स त्याचा कुठं असतो, सर्कम्फरन्स वरती. व्यवस्थित क्लिअर झाले? येस, ओकेच. आता आपण जाऊ नेक्स्ट पेजवरती. नेक्स्ट पेजवरती मी सांगणार आहे सबटेंडेड अँगल. व्यवस्थित लक्ष देऊन पद्धतशीर ऐकायचं. सबटेंडेड अँगल एकदम साधा आणि सोपा विषय आहे. सबटेंडेड अँगलला तुम्हाला सांगा लागते की अँगल काय झालाय. जर त्यांनी म्हटलं अँगल सबटेंडेड बाय, तर आपण सांगणार अँगलच्या आतमध्ये काय पसले. काय म्हणतो मी, व्यवस्थित लक्ष द्यायचं. जर त्यांनी म्हटलं अँगल सबटेंडेड बाय, तर आपण सांगणार अँगलनं कशाला पकडले. फॉर एक्झाम्पल आता यो सर्कल आहे तुमच्याकडं, यो तुमचा अँगल आहे. तर आता तुम्ही सांगणार अँगल सबटेंडेड बाय आर्क ABC, याला म्हणतो P. अँगल APC इज सबटेंडेड बाय, तर सबटेंडेड कुठं आहे, नाही, सबटेंडेड अँगल म्हणजे पद्धत, प्रकार नाही आहे. सबटेंडेड अँगल म्हणजे तिसरा प्रकार नाही. सबटेंडेड अँगल म्हणजे अँगल बद्दल तुम्ही माहिती देताय. म्हणजे मी काय म्हटलं की आपल्याकडे लोक आहेत, काही लोक उंच आहेत, बाहेर जायला पाहिजे. तसं काय नाही. मी तेच सांगतोय, पूर्ण तर होते माझं. मी काय म्हणतोय बघ, व्यवस्थित लक्ष देऊन ऐक. मी म्हणतोय की काही लोक आहेत माझ्याकडे, काही लोक उंचीनं कमी आहेत, काही लोक उंचीनं जास्त आहेत. लोकांचे प्रकार झाले, दोन प्रकार झाले. काही लोक उंचीनं जास्त आहेत, काही लोक उंचीनं कमी आहेत. तेच जर मी असं सांगितलं, टॉल अँड शॉर्ट म्हणजे काय, हाईट मध्ये आम्ही त्यांना वेगवेगळं काहीतरी केलं. आणि जेवणाच्या याच्यावरून तो वेगळाच प्रकार. त्यात उंच लोक, बारकी लोक असला काय प्रकार बघत नाही आपण. समजते काय म्हणतोय? हा पॉइंट लक्षात आला तुला काय म्हणतोय मी, स्वराज? उंच लहान, उंचीमध्ये आम्ही फरक केला आणि दोघांना डिफरन्शिएट केलं, दोन माणसांना, वेगळा विषय. आणि जेवणावरून आम्ही डिफरन्शिएट करायला लागलोय, तो वेगळा विषय. आता हे जे बघत होतं, इथं आपण दोन अँगल्सचं डिफरन्शिएशन केलं.
दोन अँगलचे प्रकार सांगितले. कशावरनं सांगितले? त्यांचे व्हर्टायसेस काय असतात आणि त्यांचे आर्म्स कुठले असतात त्याच्यावरून आपण डिफरन्शिएट करून टाकलं. लक्षात आलं? आता ह्यो जो सबटेंडेड अँगल म्हणालोय तो वेगळा प्रकार. हे जेवणावरनं बोलायला लागलोय आपण लोकांच्या. आता आपण इथं हाईट बीट घेऊन येणार नाही की पॉईंट कुठं आहे त्याचा पॉईंट इथंच आहे का तिथंच आहे का, नाही. आता आपण वेगळ्या पद्धतीनं बघायला लागलोय फक्त अँगलला. लक्षात आलं हे? होय सर. ओके. मग आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने काय बघणार बघा. तेच म्हणतोय मी, जर तुम्हाला हा अँगल दिला असेल, हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, मान्य आहे मला, पण इन्स्क्राइब्ड अँगल आता सध्या बोलणार नाही. आता आपण त्यांची जेवणं काय करतात ती, हा त्याला गुलाबजाम आवडतात आणि ह्याला काय आवडतात, याला काहीतरी वेगळं आवडतं, असं काहीतरी बोलणार आपण सध्या. तसंच मग आता इथे बघा. मग मी आता म्हणतोय काय, अँगल एपीसी इज सबटेंडेड बाय आर्क एबीसी. काय म्हटलं मी म्हणतोय जर माझ्याकडे अँगल एपीसी असेल तर त्या अँगलने मी म्हटलं अँगल एपीसी इज सबटेंडेड बाय आर्क. म्हणजे काय, कोणत्या आर्कला सबटेंड केलाय, आर्कने सबटेंड केलाय, तर या आर्कने, कुठल्या ए बी सी आर्कला त्याने पकडले, म्हणून आपण काय म्हणणार, धिस अँगल इज सबटेंडेड बाय धिस आर्क. जर समजा आर्क बद्दल नसतं म्हटलं त्यांनी असं म्हटलं असतं हे ए बी राहू दे, त्यांनी एक कॉर्ड ड्रॉ केली असती एसी, तर मग काय म्हटले असते, आर्क म्हटले नसते, बाय कॉर्ड एसी असं पण म्हणता येते आपल्याला. का? कारण की आम्हाला दिसलं की हा जो अँगल एपीसी आहे, हा जो अँगल एपीसी आहे, या एपीसी अँगलने आमच्या या पर्टिक्युलर कॉर्डला पकडून ठेवले आतमध्ये असं. बरोबर आहे? लक्षात आलं काय म्हणतोय? येस सर. ज्याने पकडून ठेवले त्याचंच नाव देणार त्या अँगलला, म्हणजे त्याने सबटेंड केलाय म्हणणार. समजा इथं कॉर्डला पकडून ठेवलं, तुम्हाला आता गरजेचं काय असेल, जर तुम्हाला गरजेचं असेल कॉर्ड, तर आपण कॉर्ड म्हणणार. सर काय? आता एसीला तुम्ही कॉर्ड म्हणा, आर्कला ना. हा, एसी कॉर्ड आहे ना आपला, आर्क यो हा वाला आपला आर्क, इथं नाव देतो बी. कॉर्ड एसी आणि आर्क एबीसी. आले सर. कळाले? आले. ओकेच. मग आता अँगल मध्ये फक्त आपल्याला सांगता येतं आता की सबटेंडेड बाय कॉर्ड एसी ऍट. आता तो कुठं सबटेंड केलाय त्याने, तर ऍट पॉइंट पी. काय म्हणणार, बाय कॉर्ड एसी ऍट पॉइंट पी. सबटेंडेड अँगल विषय कळला व्यवस्थित? दोन गोष्टी सांगायच्या सबटेंडेड अँगल मध्ये. कुठल्या कुठल्या? एक, कुणाला पकडले त्या कॉर्डनं किंवा कुणाला पकडले त्या अँगलनं, ही पहिली गोष्ट सांगणार. दुसरं, अँगल कुठं गेलाय नेमका, तर ह्या पी पॉइंटला गेलाय. समजा इथं सेंटरचा ओ आहे, तर तुम्ही काय करणार, आता आम्ही ओ ड्रॉ करणार, ए ओ सी ड्रॉ केला, तर आता बोलताना कसं म्हणणार, अँगल ए ओ सी इज सबटेंडेड बाय दोन गोष्टी. एक तर तुम्ही म्हणणार कॉर्ड एसी किंवा काय म्हणणार, आर्क एबीसी. समजले? ऍट कोणत्या पॉइंटला, ऍट पॉइंट ओ. कुठल्या अँगल बद्दल बोलतोय, एओ सी बद्दल बोलायला लागलोय. त्यामुळे काय म्हणणार, अँगल एओसी इज सबटेंडेड बाय कॉर्ड और आर्क एबीसी ऍट पॉइंट ओ. क्लिअर विषय, सिंपल कार्यक्रम आहे. हा. अँगल एपीसी इज सबटेंडेड बीसी पॉइंट पी. येस, व्हेरी गुड, एक नंबर विषय, बरोबर. आता समजा मी अजून एक अँगल ड्रॉ केला, कलर दुसरा घे. समजा यू अँगल ड्रॉ केला, कलर बदला नाही रे, हा, यू अँगल मी ड्रॉ केला. इथं पॉइंट घेतला डी. आता फक्त मला सांगायचं की अँगल ए डी सी इज, बोला, इज सबटेंडेड बाय हा, आर्क एबीसी इज सबटेंडेड बाय आर्क एबीसी ऍट पॉइंट डी. सपला विषय समजलं सगळ्यांनी. सबटेंडेड अँगल म्हणजे काय विषय असतोय,
सबटेंडेड अँगल सगळ्यासनीच कव्हर करतोय. सगळ्या म्हणजे सगळ्यासनीच. इन्स्क्राइब्ड अँगल आला, सेंट्रल अँगल आला, यो बाहेरचा अँगल आला. कळलं व्यवस्थित? येस. सबटेंडेड अँगलचा व्यवस्थित कार्यक्रम कळला ह्यो. याच्यानंतर हे पण भावना पोहोचला, सेंट्रल अँगल इन्स्क्राइब्ड अँगल व्यवस्थित क्लिअरच. ह्याच्यानंतर जर त्यांनी वापरलं कुठं की अँगल सबटेंडेड, तर तुम्हाला कळणार. जर त्यांनी वापरले इन्स्क्राइब्ड अँगल, लगेच कळायला पाहिजे. इन्स्क्राइब्ड आणि सेंट्रल मध्ये काय तुम्हाला लगेच कळते, ते काय तुम्ही तेवढे म्हणजे टॅलेंटेड आहे. ह्या सबटेंडेड अँगल मध्ये लोक जरा गंडतात. ते कळलं काय नाही मला सांगा फक्त. ओकेच. आता सबटेंडेड अँगल फक्त सर्कल मध्येच असतो काय? नाही, तसला काय विषय नाही. समजा माझ्याकडे एक लाईन आहे. आता इथं परत ब्लू कलर घेऊ. समजा माझ्याकडे एक लाईन आहे, पुन्हाही दिसत नाही. ही लाईन घेऊ. ही लाईन आहे माझ्याकडे, हे दिसते ना? हा दिसते आता. ही लाईन आहे माझ्याकडे. इथं माझ्याकडे पॉईंट आहे एक्स आणि वाय. 2 पॉईंट्स आहेत माझ्याकडे, एक्स आणि वाय. या 2 पॉईंट्स मधनं ह्यो अँगल गेलाय बघा. ठीक आहे, या अँगलला म्हणतो मी झेड. आता तुम्हाला इथं पण बोलता येते. काय बोलता येते? अँगल एक्स झेड वाय इज सबटेंडेड बाय काय म्हणणार? सेगमेंट एक्स वाय ऍट पॉइंट झेड. कळलं? कुणी सबटेंड केलाय? सेगमेंट एक्स वाय न. कुठं? पॉइंट झेडला. कळालं? अजून काय सांगता येते? आता झेड पॉईंट कुठं आहे ते पण सांगू शकता तुम्ही. अजून ऍडअप करा. काय करू शकतो आपण? अजून कॉम्प्लिकेट करूया. काय म्हणता येईल मला बोलताना? ऑन किंवा अबोव दी सेगमेंट. अबोव दी सेगमेंट म्हणता येईल, म्हणजे वरच्या साईडला ना, वरच्या साईडला झेड आहे, खाली नाही आहे तो. इकडे झेड नाही आहे, कुठे आहे तो? वरती आहे, असं पण सांगता येईल मला. कळालं व्यवस्थित? हे तुम्हाला आहे म्हणून आपण चर्चा करायला लागलोय. सिलेबसच्या बाहेरचं काही नाही. कळालं व्यवस्थित? हे अँगल सबटेंडेड विषय कळला काय? याचा पाहिजे तर सेपरेट अँगल सबटेंडेड बाजूला काढतो थोडासा तुकडा आणि तो सेपरेट अपलोड करतो. खरं हे कळायला पाहिजे. समजले व्यवस्थित? येस सर. ओकेच. मग आता हे जर तुम्हाला समजा, ह्याच्या नंतरचा विषय इतका चिंदी आहे की नाही. आणि इन्स्क्राइब्ड अँगल थेरम तर तुम्ही म्हणजे काय मला कळना, तुम्ही अवघड म्हणा. लई सोपा आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. 2 मिनिटात बघायचा आपण. पण आता जाऊ आपण सगळ्यात महत्वाचा थेरम, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. 10 ठिकाणी वापरणार आपण, जवळपास सगळ्याच ठिकाणी वापरणार. आता बघा, समजा तुमच्याकडे एक सर्कल आहे आता. ठीक आहे, या सर्कलमध्ये आता तुम्ही काय केला? आता सर्कलचा कलर ब्लॅक करू का? ब्लॅक जरा व्यवस्थित दिसते काय? चकचकीत वाटते. ब्लॅक असो. तेच इथे घेतो. ठीक आहे, ह्यो सर्कल आहे तुमच्याकडं. आता या सर्कलमध्ये एक आर्क आहे, सॉरी एक अँगल आहे. कुठला? इन्स्क्राइब्ड अँगल आहे बरं का. आपण काय बघायला लागलो? आता इन्स्क्राइब्ड अँगल थेरम बघणार. काय जागो नाही, म्हणजे तुम्ही जाता करशील, एवढा सोपा आहे. हा यो येतोय, ऍक्टिव्हिटीला येतोय. त्यामुळे ऍक्टिव्हिटी म्हणल्यावर तुम्ही काय लगेच फोडूनच येतात. त्यामुळे मला लई सोपा आहे खरं. फक्त एकदा समजून घेतलं की नाही की सोपा आहे. कसं समजून घ्यायचं मी सांगतो बघा इकडे व्यवस्थित. ठीक आहे, काय विषय आहे बघा. आता इथं मला दिसायला लागले यूएस सर्कल आहे मॅडम. सेंटर बिंटर आता काय बघत बसत नाही मी, डायरेक्टली अँगल घेतो. अँगल घेतला, इन्स्क्राइब्ड अँगल घेऊ. ठीक आहे, याला नाव देतो एबीसी कामापुरता आपल्या. कळाला इथपर्यंत? सेंट्रल अँगल हाय मॅडम. इथं नाव देतो एक्स. का नाव देणार ते पण सांगतो. मला इथला आर्क पाहिजे. आता मी म्हटलं माय मेजर ऑफ आर्क AXC इज इक्वल टू एक्स डिग्रीज. नाही 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 नाही, अजून हाय स्वराज. तर मेजर ऑफ अँगल ABC, हा तो असा आतमधला इथला सेंट्रल अँगलचं जे मेजर आहे, हे मेजर किती असणार? एक्स डिग्रीज असणार. जर ह्यो आर्क एक्स डिग्री असेल तर वरचं किती असते? व्हेरी गुड. अँगल ABC इज एक्स अपॉन 2. आता एक्स घेत नाही, याला पी घेतो म्हणजे थोडस आपल्याला कन्फ्युजन नको. ठीक आहे,
इथेपर्यंत काय म्हटले कळालं व्यवस्थित आता? पुन्हा एकदा सांगतो. हे सेंट्रल अँगल बद्दल आता चर्चा नको, जरासं थांबा. सेंट्रल अँगल तुम्हाला माहिती आहे, सेंट्रल अँगलचं मेजर किती असते? जेवढं आर्कचं असते तेवढंच त्याचं मेजर असते, किंवा सेंट्रल अँगलचं जेवढं मेजर असेल तेवढंच आर्कचं मेजर असते. काय बी म्हणा चालते. काय म्हटलं कळलं? मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क. बरोबर आहे? हे आपण बघितलं ह्याच्या आधी, आठवते? येस. कुणाला? निखिलच आठवलं फक्त, बाकी सेंट्रल अँगल, सेंट्रल अँगलचं जेवढं मेजर असते तेवढंच आपल्या आर्कचं मेजर असते. येस ऑर नो? हा, यो विषय माहित आहे ना? मग आता यो विषय काढा ना बिलकुल. आता फक्त आपण बघणार इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. काय विषय व्यवस्थित बघायचा. ह्यो अँगल आहे मॅडम, या अँगलनं कुठला आर्क पकडलाय? ह्यो आर्क पकडलाय. या आर्कचं जर मेजर एक्स डिग्रीज असेल तर अँगलचं मेजर किती असते? एक्स डिग्रीज अपॉन 2. म्हणजे हे जर 60 असेल तर ह्यो किती असणार? 30 डिग्रीज. कळालं व्यवस्थित? पुन्हा एकदा, मेजर ऑफ आर्क एक्स डिग्री असेल, मेजर ऑफ अँगल इज 9वीत होतं खरं, तुम्ही सीबीएसई दिला होता असा, महाराष्ट्र बोर्डला नव्हते 9वीत, हे 10वीला आहे. हे कळालं? काय बोललो? कळालं सेट. ओकेच, एक नंबर. ह्योच आहे तुमचा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. ह्योच तुमचा काय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. स्टेटमेंट मध्ये कसं लिहायचं ते सांगतो आता. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम कळला काय असतोय? हा, हे तुम्हाला आता प्रूव्ह करायचं आहे. करायचं आहे. तर मग प्रूव्ह कसं करायचं ते पण बघूया एका मिनिटात. आहे लई सोपं आहे, लई म्हणजे लई सोपं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा ह्यो अँगल जर माझा, तुम्हीच आता मला सांगा, ह्यो अँगल जर माझा 40 डिग्री असेल, ह्यो किती असणार? एपीसी. येस, एपीसी किती असणार? ह्यो जर माझा अँगल 40 डिग्री असेल, ह्यो आतला, बाहेरचा किती असणार? 80 डिग्री. बरोबर आहे? बरं चला आपण असं घेऊ, ह्यो जर माझा एक्स डिग्रीज असेल, बाहेरचा किती असणार? मग 2x डिग्रीज. 1/x, x/2 कसा स्वराज? दुप्पट ना बाहेर. येस नो? जर समजा ह्यो माझा आतला अँगल परत एकदा म्हणतो मी, आतला अँगल माझा एक्स प्लस वाय डिग्रीचा असेल, किती असेल? एक्स प्लस वाय डिग्री. बाहेरचा किती असणार? 2 मल्टिप्लाय बाय एक्स प्लस वाय डिग्रीज. बरोबर आहे का नाही? हे कळाले काय लिहिले आता? कळालं सर. समजले व्यवस्थित? ओके. समजा ह्यो एम प्लस एन असेल आतमधला, बाहेरचा किती असणार? 2 इंटू एम प्लस एन. साधा सोपा विषय आहे. मग आता तुम्हाला हेच प्रूव्ह करायचं आहे की आतला अँगल जर माझ्याकडे एक्स डिग्री असेल तर बाहेरचा किती असाय पाहिजे? 2x असाय पाहिजेच. असं त्यांनी प्रूव्ह करायचं सांगितलं तुम्हाला. लई सोपं आहे, लई म्हणजे लई. 2 मिनिटात आवरणार मी. पटकन इकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे? इन्स्क्राइब्ड अँगल, हा आपण स्टेटमेंट बघणार तो काय. इन्स्क्राइब्ड अँगलचं स्टेटमेंट काय बघा. मी आता फक्त लिहितो, ॲन अँगल subtended by arc on circumference of circle. काय लिहिले सगळ्यांना कळले? अँड अँगल सबटेंडेड बाय आर्क ऑन सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. इन्स्क्राइब्ड अँगलची डेफिनेशन सबटेंडेड अँगलच्या ह्याच्यात लिहिल्या. कळाले? सर. ते आता बघा फक्त, अँड अँगल सबटेंडेड बाय आर्क ऑन सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज half the measure of arc. साधं सोपे वाक्य. कळले काय काय बोललो मी? यस.
कळालं? ओकेच विषय. तर लक्षात आली लाईन? ओकेच. आता फक्त एकच गोष्ट राहिल्या ती आपली इंटरसेप्टेड आर्क. मी म्हणायचं आपण विसरलेलं. काय लिहिलं तर आपण इंटरसेप्टेड आर्क. हे बघायचं राहिलेलं आपलं. इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय असते? एका मिनिटात. आता फक्त इंटरसेप्ट आपण बघितलेला काय रे? मला वाटतं ग्राफ बघत असताना काय नाही बघितला? बर, ते मग हे तसंच राहू दे. खाली मी फक्त एक ऍड करतो. इंटरसेप्ट बघून घेऊया 2 मिनिटात. समजा तुम्ही लाईन ड्रॉ केली, व्यवस्थित लक्ष द्या रे. हे एक्स आहे, यो तुमचा वाय आहे, यो एक्स डॅश, यो वाय डॅश. आता ही लाईन आहे, गेली आहे. इथं काहीतरी पॉईंट असेल A,0, इथं काहीतरी पॉईंट असेल बी, सॉरी 0,B, आणि यो काय आपला 0,0. इथंपर्यंत कळलं काय म्हटले? हा. आता ह्यो जो पॉइंट आहे, मला फक्त सांगा इथने ते इथपर्यंतचा डिस्टन्स किती? कुणाला सांगता येईल? इथनं ते इथपर्यंतचा डिस्टन्स किती? किती आहे डिस्टन्स? ए. कसं समजलं? बरोबर आहे, एक्स ऍक्सिसवरच्या पॉईंटवरनं कळलं आम्हाला. मग हे डिस्टन्स आम्हाला काय कळलं? ए. मग ह्यो जो पार्ट तुकडा केलाय कुठला ऍक्सिसचा, त्याला आपण म्हणतोय इंटरसेप्ट. काय म्हणतो त्याला? इंटरसेप्ट. मग आता कुठल्या ऍक्सिसचा केलाय? एक्स ऍक्सिसचा केलाय. म्हणून ह्यो पार्ट आपण काय म्हणणार? ए इज एक्स इंटरसेप्ट ऑफ लाईन. ए काय आमचा? एक्स इंटरसेप्ट ऑफ लाईन. कुठली? ऑफ लाईन, दिस लाईन. समजलं व्यवस्थित? इंटरसेप्ट म्हणजे काय? केलेला तुकडा. इंटरसेप्ट म्हणजे काय? केलेला तुकडा. कुठनं? ओरिजिन पासनं. आता लाईनसाठी असते ते, पण हे कळालं. तेच जर मला वाय इंटरसेप्ट बाबतीत लिहायचं झालं तर काय लिहिणार? बी इज बी 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 आहे ना. इथनं ते इथपर्यंत डिस्टन्स किती आहे? बी. काय म्हणणार? येस, व्हेरी गुड. इंटरसेप्ट ऑफ लाईन म्हणजे काय? वाय ऍक्सिसचा त्यानं किती तुकडा केला ते लिहिलं. कळते व्यवस्थित? सिमिलरली आता तुम्ही इथं अँगल तयार केला असा की इथे एक, बरोबर आहे. ह्योच अँगल घेऊया बघा. ह्यो तुम्ही अँगल तयार केला असा, येस नो. त्या अँगलनं सर्कलचा तुकडा केला का नाही? कुठला तुकडा पकडलाय त्यानं अँगलनं? असा अँगलमध्ये एपीसी. त्यालाच आपण म्हणणार इंटरसेप्टेड आर्क. लिहिताना कसं लिहिणार? अँगल ए बी सी, सॉरी आर्क बद्दल बोलणार ना. आर्क एपीसी इज इंटरसेप्टेड. इज इथे लिहितो इंटरसेप्टेड आर्क ऑफ अँगल किंवा बाय अँगल एबीसी, सॉरी एबीसी. कळलं व्यवस्थित? इंटरसेप्टेड आर्क. कळला विषय? ओके. आता ह्यात लिहिताना पण वेगळ्या पद्धतीने काय लिहितात ते सांगतो. यात तुमच्या 2 डेफिनेशन आल्यात. कुठल्या कुठल्या? अँगल सबटेंडेड बाय आर्क ऑन सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. काय आहे तो? इंटरसेप्टेड इन्स्क्राइब्ड अँगल आहे. बरोबर आहे. एवढं लिहिलंय ते इन्स्क्राइब्ड अँगल झाला आपला. लक्षात आलंय? हे कळालं सर? सगळ्यांना कळले? हे लिहिले ती सगळी डेफिनेशन कशाच आहे? इन्स्क्राइब्ड अँगलची डेफिनेशन आहे. आता त्याच्या पुढे बघा लिहिताना. आता ते लिहितात कसं बघा. आपण आता इंटरसेप्टेड आर्क बघितला, तर आता लिहिताना कसं लिहितात? मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ इथंच लिहितो हाफ ऑफ अँगल इंटरसेप्टेड बाय इट. कळलं काय लिहिले?
समजले? काय लिहिले? मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ अँगल इंटरसेप्टेड बाय इट. बघा, ह्यो जो आहे तुमचा मेजर ऑफ धिस पर्टिक्युलर अँगल इज हाफ ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय इट. क्लिअर झाला विषय? 2 स्टेटमेंट सांगितले मी, दोन्ही पण समजले? येस सर, समजलं. सगळ्यांना व्यवस्थित समजल्यात? होय. हा, आता हे फक्त आपल्याला लिहायचे आहेत आणि प्रूव्ह पण करायचे आहेत. प्रूव्ह करणं एका मिनिटाचं काम आहे. हे फक्त स्टेटमेंट समजले? टेक्स्टबुक मधलं फक्त स्टेटमेंट एका मिनिटात बघून येऊया. इन्स्क्राइब्ड अँगल तर प्रोजेक्ट विचारतात का 3 मार्काला? हा, काय प्रोजेक्ट विचारतात का? प्रूव्ह दॅट विचारतात की हे तुम्हाला हेच आहे ना, एवढं मोठं आहे प्रूव्ह दॅट. खरं तिला काय ऍक्टिव्हिटीला मोस्टली विचारतात, पण ऍक्टिव्हिटीला नाही, सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा ऍक्टिव्हिटी आहे. सो सॉरी. मग इन्स्क्राइब्ड अँगल थेरम याला विचारणार, प्रूव्ह दॅटला. करू आपण, लई सोपा आहे, एका मिनिटात येतोय. आणि तुम्हाला मोठा वाटत असेल अवघड लई सोपा आहे. इथंपर्यंत कळले. आता आपण काय बोललोय, आता फक्त स्टेटमेंट बघूया एका मिनिटात. बघा, द मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय इट. कळलं? आपण 2 स्टेटमेंट लिहिलेली, पहिलं होतं ते सिंपल होतं, दुसरं लिहिलं ते काय होतं हे. यात आपल्याला 2 गोष्टी पाहिजे होत्या, इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क. दुसरी लागत्या? काय? दुसरी नाही, तुम्ही पहिले लिहिले तरी चालते. तुम्ही स्टेटमेंट मनाने लिहा. भावना समोरच्याला पोचल्या पाहिजे की त्यानं वाचलं स्टेटमेंट लिहिलेलं, त्याला समजायला पाहिजे की तुम्हाला काय म्हणाय. बास, बाकी काय नको. बाकी त्यात इन्स्क्राइब्ड अँगलच पाहिजे का? नाही. आम्ही म्हणू शकतो अँगल सबटेंडेड बाय आर्क ऑन सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. इन्स्क्राइब्ड अँगलची डेफिनेशन आहे ती, मोठं लिहू आम्ही. काय फरक पडायला कुणाला? काही फरक पडत नाही. त्यानंतर आर्क इंटरसेप्टेड, आम्हाला आर्क इंटरसेप्टेड माहित नाही, मग काय लिहिणार? मग आपण मगाशी बघितलेलं इंटरसेप्टेड, जो त्यानं आर्क तयार केलाय, कुणी तयार केलाय? सबटेंडेड आर्क, त्यालाच लिहिलेलं. बरोबर आहे? लक्षात आलं? हे काय लिहिलेलं बघा आपण, an angle subtended by arc on circumference of circle is half the measure of the arc. आता हा आर्क म्हणजे कुठला? हाच वाला, ज्या आर्कनं सबटेंड केलाय. ऑफ दॅट आर्क लिहायचं, ऑफ दॅट आर्क. झालं? कळाले? म्हणजे जरी दुसरी तेवढीच पार्टिकल मिळाली बरं आहे. पहिली लिहा, दुसरीला कसं बी लक्षात ठेवा, फक्त लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पहिले लिहिले तर जो मार्क नाही ना? हा, देतात की मार्क. मार्क दोन्हीला पण आहेत. मार्क तुमच्या दोन्हीला पण आहेत. कळालं व्यवस्थित इथपर्यंत? ही दुसरी एका लाईनची आहे, त्यामुळे तुमचं होते. आता बघा फक्त 1 मिनिट. चला, आता आपण जाऊ इथपर्यंत. हे कळलं व्यवस्थित? स्टेटमेंट काय आहे लक्षात आले? ओके. आता आपण प्रूव्ह करायकडे जाऊया. प्रूव्ह सांगतो एका मिनिटात, त्यानंतर आपण इथंच ह्यावरतीच कसं लिहिले ते सगळं प्रूव्ह करून घेऊ आणि मग तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे? किंवा लिहून घेऊ आपण थेरम. पहिल्यांदा प्रूव्ह करूया. प्रूव्ह करायचं काय लय मोठं नाही, एकदम 2 मिनिटाचं काम, पटकन होते. पटकन म्हणजे पटकनच होते. तुम्हाला आता काय प्रूव्ह करायचं बघा, तुमच्याकडे एक सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये एक तुमच्याकडे आर्क असणार आणि एक तुमच्याकडे इन्स्क्राइब्ड अँगल असणार. त्या इन्स्क्राइब्ड अँगलला काय प्रूव्ह करायचं आपल्याला? त्यानं जो आर्क तयार केलाय त्या आर्कचं मेजर आणि त्या इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर, दोन्हीचं 1/2 और 2 टाइम्स वगैरे असं काहीतरी प्रूव्ह करायचं आहे. करू आपण एका मिनिटात काम. याला म्हणतो इथं पॉइंट ए, याला म्हणतो नाही, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काय दिले रे तेच नाव घेऊ. म्हणजे कसं, इथं बी आहे, इथं ए आहे आणि इथं सी आहे आणि याला डी इथं आहे, इथं ई आहे. ठीक आहे, बघा इथं बी आहे ना, बी, इथं आहे ए, इथं आहे सी, इथे एक पॉइंट घेतलाय डी आणि इथे एक पॉइंट घेतलाय ई.
आणि सेंटरचं नाव काय ओ. ठीक आहे. आता ही बाकीची नावं नंतर येणार, आत्ताची नावं आत्ता येणार. अरे रे ओ हो. वेगळंच काहीतरी गेलं. सर्कल गेला असतो. सर्कल घेऊ आता परत एकदा करायला पाहिजे सगळं. जाऊ दे, नवीनच ड्रॉ करतो. 2 मिनिटाचा विषय होता. जो सर्कल आहे जो आपला इन्स्क्राइब्ड अँगल. आणि ह्यो आपला सेंटर ओ. इथं नाव बी होतं, इथं नाव ए होतं आणि इथं नाव सी होतं. आता व्यवस्थित लक्ष द्यायचं काय म्हणतोय मी. तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे बघा. जरा व्यवस्थित बसतो. तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, जर हा अँगल आमचा एक्स असेल तर हे किती असलं पाहिजे 2x. 2x. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बरोबर आहे. आता आपण तेच प्रूव्ह करणार. आता बघा मी काय करतो, फक्त कामापुरतं घेणार मी. व्यवस्थित लक्ष देऊन पद्धतशीर बघायचं आता. यातनं ए मधनं जाणारी लाईन आणि या ओ मधनं सेंटर मधनं जाणारी एक लाईन ड्रॉ करतो. काय करावं मी, ए आणि ओ या 2 पॉइंट्स मधनं जाणारी एक लाईन ड्रॉ केली मी. दिसली सगळ्यांना ही जी लाईन आहे Yes, sir. ती लाईन आपल्या सर्कलला ई या पॉइंटला इंटरसेक्ट करते असं मी बोलालो. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. ओकेच. आता फक्त व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं मी काय करणार. आता मी ओ ए आपला काय, ओ ए आपला काय रेडियस आहे. दिसतोय सगळ्यांना ओ ए रेडियस आहे. Yes. ओकेच. मी जर ओसी जॉईन केला तर काय होणार, Radius होणार. ओसी जॉईन केला तर तो बी रेडियस जॉईन करून घेतो. मग ओसी पण जॉईन करून घेतला. ओसी पण काय आपला रेडियसच आहे. आता तुम्ही म्हणता तर लिहितो ओसी म्हणजे काय रेडियस आहे. ठीक आहे. आता यो एक ट्रायंगल तयार झालाय. कुठला ट्रायंगल ए ओ सी. दिसतोय सगळ्यांना ट्रायंगल ए ओ सी. Yes, sir. यो ट्रायंगल ए ओ सी. यो ट्रायंगल आयसोसेलस आहे. येस, व्हेरी गुड, एक नंबर काम. ट्रायंगल कुठला यो आयसोसेलस का. ओ सी आणि ओ ए दोन्ही पण काय आहेत आपले रेडियस आहेत. दोन साइड सेम आहेत म्हटल्यानंतर यो अँगल जो आहे, यो अँगल आणि यो अँगल त्यांच्या खालचा काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे. Angles opposite to same side. बरोबर आहे. याला जर मी एक्स म्हटला, हे दिसत नाही बघा, याला जर मी एक्स म्हटला तर यो पण काय असला पाहिजे एक्स असाय पाहिजे. बरोबर आहे. आता एकच मिनिट व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं. यो पूर्ण ट्रायंगल आहे तुमचा एओसी. इथं बाजूला घेतो एओसी. बरोबर आहे. यो एक्स आहे, यो पण एक्स आहे. यो अँगल किती येणार मला फक्त सांगायचं एका मिनिटात. 180 minus 12. 180 मायनस 2x. कळालं व्यवस्थित कसा आला स्वराज. ओकेच. म्हणजे यो झाला 180 मायनस 2x झालेला आहे. हे आम्हाला कळालं कुठला हा अँगल. आता मी पुन्हा एकदा विचारतो, यो अँगल किती असणार. कुणाला सांगता ते 2x काय? कसा काय. व्हेरी गुड. काय असाय पाहिजे 2x असाय पाहिजे. कसा काय लिनियर पेअर आहे ना. बघा जरा व्यवस्थित आता काय म्हणतोय मी. एक नंबर व्यवस्थित सांगितलं हर्षदीपने. लाईन आहे माझ्याकडे सरळ ती कुठली, इथं ए पॉइंट आहे, इथं ओ पॉइंट आहे आणि इथं कुठला पॉइंट आहे ई पॉइंट आहे. दिसतोय सगळ्यांना हे बघा. बरोबर आहे. ही स्ट्रेट लाईन आहे ए ओ ई. सरळ लाईन आहे. त्यातला यू अँगल किती आहे
180 मायनस 2x. आता ह्याला y म्हणतो, कामापुरतं काय म्हणतो याला, किंवा z म्हणतो याला. मग काय झालं पाहिजे, 180 मायनस 2x प्लस z मस्ट बी इक्वल टू 180. येस नो. मग आता 180 इकडचे इकडे गेलं, किती राहिलं, मायनस 2x प्लस z इज इक्वल टू काय राहिला, 180 मायनस 180 मायनस 2x प्लस झेड इक्वल्स टू 0. मग झेड इक्वल्स टू काय झाला, मायनस 2x इकडे गेला की प्लस 2x. झेड किती मिळाला मला, 2x. ह्यो अँगल माझा किती झाला, 2x. आता परत एकदा व्यवस्थित बघायचं, ह्यो जो सेंट्रल अँगल झाला का नाही, ईओसी जर सेंट्रल अँगल झाला, इथं नावापुरता आता एक घेतो, एम घेतो. मग मला फक्त सांगा, आर्क ईएमसीचं मेजर किती, मेजर ऑफ आर्क ईएमसी, मेजर ऑफ आर्क किती, इज इक्वल टू 2x. व्यवस्थित कळालं आम्हाला, काय कळालं, इथं ते इथंपर्यंत मेजर कळालं, दॅट इज 2x. कळालं व्यवस्थित स्वराज. डन. काय काय केले स्वराज, कुठं काय पाया, हाय, ओकेच, इथंपर्यंत कळले आम्हाला. सेम विषय की जे तुम्ही केला हा, कुठलं, ह्या साईडला जो विषय तुम्ही केला हा, सेम विषय मी इकडे करणार आता. कळते काय म्हणतोय, सेम विषय ह्या साईडला केला, सिमिलर वगैरे काय नाही दाखवायचं, सेम विषय ह्या साईडला केला. ह्याला मी म्हटलं ह्यो अँगल माझा वाय आहे, ह्यो अँगल काय म्हणतो मी वाय, याला रेड कलरनं करूया या साईडला, ह्यो अँगल माझा वाय आहे. इथं पण एक मी काय करणार, रेडियस ड्रॉ केली, किंवा असं डार्कच करतो, इथं एक सर्कल तयार होईल. ह्यो सर्कल पण काय असणार माझा, सॉरी ट्रायंगल तयार होईल. तो ट्रायंगल पण आयसोसेलस असणार, कारण की हे मेजर आणि हे मेजर सेम, कारण की रेडियसच आहेत दोन्ही पण, बरोबर. ओ ए, हे जे ओ ए आहे आणि हे जे ओ बी आहे, दोन्ही पण रेडियस, एकाच सर्कलचे रेडियस, त्यामुळे दोन्ही पण सेम. आणि ते दोन्ही पण सेम असल्यामुळं हा अँगल काय होणार माझा, वाय. आता बघा, हा अँगल वाय, हा अँगल वाय, हा अँगल किती असला पाहिजे मग, हा जो अँगल 180 मायनस 2y, बरोबर आहे. मग तो 180 मायनस 2y असेल तर यो किती आहे, 2y. मग यो 2y म्हटल्यानंतर इथनं ते इथंपर्यंतचा आपला आर्क आहे तो किती असणार, 2y. आता व्यवस्थित बघायचं मी काय काय केला, तुम्ही हे जे केला ते सगळं रफ करतो मी, सगळं म्हणजे सगळं, कायच ठेवणार नाही. आता तुम्हाला फक्त काय बघायचं आहे ते सांगतो. हे जे केला सगळंच्या सगळं रफ करायला लावले मी, बरं का. आता तुम्हाला दिसते, मला फक्त सांगायचं ह्यो टोटल अँगल किती आहे, एक्स प्लस वाय, ह्यो टोटल अँगल किती आहे, एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय. ह्यो टोटल आर्क किती आहे, 2x प्लस 2y, 2x प्लस 2y. म्हणजे ह्यो आतमधला अँगल किती होता तुमचा, एक्स प्लस वाय होता. त्यानं तयार केलेला आर्क किती झाला, तू कॉमन घेतला तर एक्स प्लस वाय, आर्क किती झाला, 2 मल्टिप्लाय बाय एक्स प्लस वाय. झालं का नाही प्रूफ, झाले, संपला विषय. कळलं काय काय केले, सोपं आहे. येस सर, स्वराज समजलं, सिंपल कार्यक्रम आहे ह्यो. येस सर, मला स्वराजचं ऐकायला आहे. स्वराज, स्वराज सर, स्वराज कुठे काय झाला स्वराज, चालू कुठे गेला, चालू करून कुठे गेला. बर, ह्यो समजला इम्पॉर्टंट, सगळ्यात इम्पॉर्टंट थेरम ह्योच. सोपं आहे सर. कळालं, एका साईडचं तुम्ही प्रूव्ह करायचं, दुसऱ्या साईडला सिमिलरली लिहायचं. काय करणार, एका साईडचं प्रूव्ह करणार, दुसऱ्या साईडला सिमिलरली. कळालं, सिमिलरली आपण काय म्हणणार, इफ दिस अँगल इज वाय देन आवर दिस आर्क विल बी 2y. आज आपण सिमिलरली लिहून टाकणार. त्याच्यानंतर मग तुम्ही सांगणार ह्यो टोटल अँगल आमचा एक्स प्लस वाय झाला, मग ह्यो आर्क किती झाला, 2x प्लस 2y झाला. देअरफॉर मेजर ऑफ आवर अँगल इज हाफ ऑफ दिस.
कळालं? व्यवस्थित पद्धतशीर समजलं हे? ओकेच. आता आपण जाऊ थेरम कडे. थेरम मध्ये आपण गिवन लिहिणार, टू प्रूव्ह लिहिणार, कन्स्ट्रक्शन लिहिणार, त्यानंतर प्रूफ लिहिणार. ठीक आहे, करूया आता लगेच थेरम. काय किती वाजले? 8 वाजले. बर, करूया. काय करायचं असेल तर एक 15 ते 20 मिनिटं लागतील, पण थेरम कम्प्लीट होऊन जाईल आपला ह्यो. यानंतर मग काय काम राहणार नाही आपलं. काय काय करणार होतो आपण? पहिल्यांदा स्टेटमेंट लिहिणार. बरोबर, स्टेटमेंट आपण मगाशी बघितलं. काय काय स्टेटमेंट आहे सांगा जरा. कोण सांगणार? स्टेटमेंट. आता व्यवस्थित आपण ते टेक्स्टबुक मध्ये लय मोठं दिले बरं का, त्याचा एकदम छोटासा पाठ करून लिहिणार आपण. लय मोठं काय लिहिणार नाही, आणि तेवढं जाईल त्याला पैकी मार्क पडतात. याला काय म्हणतोय आपण? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. सोबत लिहायचं नाही, सगळ्यांनी सांगालोय. काय बघितलं आपण? मेजर ऑफ, येस, बताओ. Measure of inscribed angle is half of the measure of the arc intersected by it. इट. एक नंबर काम, बरोबर आहे. मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल, इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड पण स्टेटमेंट जरा अवघड आहे. बाय इट. लक्षात ठेवायचं आपण. आपल्याला मराठीमधून समजते ना, इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर जे आहे ते त्यानं इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या अर्धा असते. हे फक्त इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करायचं आपण. विषय कट करा, लई डोक्याला ताप करत बसा नाही. ठीक आहे, खरं चालू. इंटरसेप्टेड बाय इट. चला ह्याचे फक्त नीप जरा बारीक करून घेतो. 10 म्हणजे जास्तच मोठं झालंय. चला, स्टेटमेंट नंतर आपण काय लिहितो? स्टेटमेंटला इथं थेरम पण म्हणतात. दोन्हीपैकी एक, जे तुम्हाला म्हणतील ते तुम्ही लिहिणार व्यवस्थित. ठीक आहे, स्टेटमेंट म्हटलं स्टेटमेंट म्हणणार, थेरम म्हणले थेरम म्हणणार, जे काय असेल. त्यानंतर आपण लिहितोय गिवन. गिवन लिहायच्या आधी आपल्याकडे फिगर पाहिजे. बरोबर आहे, तर फिगर ड्रॉ करतो इथं. आता आपली मगाचीच फिगर बारकी ड्रॉ करून रे. जसं जसं आपण करत जाणार तसं तसं आपण कन्स्ट्रक्शन देऊन सगळं करत जाऊ, गप्पा मारत मारत. ठीक आहे, इथं बी होतं तुमचं, इथं ए होता, आणि इथं सी होता. बरोबर आहे, आणि त्यांचा सेंटर होता, दॅट वॉज धिस, दॅट वॉज ओ. ठीक आहे, गिवन काय म्हणणार? अ सर्कल, सर्कल विथ सेंटर O and inscribed angle Base. angle BAC. आता आर्कला नाव देऊ आपण, किंवा राहू दे ना आर्कला नाव. आता नाही, ज्यावेळी कन्स्ट्रक्शन करणार, कन्स्ट्रक्शन आपलं काय आहे? इथनं मधनं जाणारी एक लाईन ड्रॉ करणार. कशी? ए आणि सेंटर ओ या 2 पॉईंट्स मधनं जाणारी एक लाईन ड्रॉ करणार, जी की सर्कलला आपल्या ई या पॉईंटला इंटरसेक्ट करते. असं लिहिणार आपण, पण लिहू जातात. चला, हे झालं. एवढंच दिलं आपल्याला जास्त काय नाही. आम्हाला दिला एक सर्कल आणि दिला एक इन्स्क्राइब केलेला अँगल. त्याच्यानंतर आता गिवन नंतर आपण काय लिहिणार? टू प्रूव्ह. बरोबर आहे ना? किती मी तर तुम्हाला लास्ट 9th स्टँडर्डला शिकवलेलं, त्याच्यानंतर आज करावलं प्रूफ पहिलं. हे कळाले? नाही, याच्या आधी पण केलं वाटतं, पण असो. 10thला आपण पायथागोरस. हा, अरे स्वराज कुठं होतास? काय झालं? तेच म्हणाले. बर ठीक आहे,
असू दे, आता ह्यो व्हिडिओ कट करून टाकणार मी, थेरमचा फक्त टाकतो. आता कुठलं कुठलं व्हिडिओ कट करून टाकायचं बघा. एक पहिलं कुठलं टाकायचं आहे तुम्हाला, तुला विचारलेलं 4 वेळा मी, हाक मारलेली, तुझा आवाजच नाही काय. स्वराज गायबच. मी म्हणालोय स्वराज स्वराज. स्वराज पळून गेला मी. स्वराज जाऊन तेवढ्यात पाणी पिऊन आला लगेच. काय जेव्हा घेतलाय स्वराज? आज वेळ झाला का आपल्याला? नाही, नाही. अजून एक 15 मिनिटं लागतील, आपण आवरूया. ठीक आहे, बर. 15 मिनिटं म्हणजे हे थेरम आपल्याला प्रूव्ह करून लिहून थोडंसं गिवन लिहिलं, गिवन नंतर टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं ते आपल्याला सांगणार. मग आपल्याला काय करायचं प्रूव्ह? अँगल ए बी सी, सॉरी मेजर ऑफ अँगल ना, मेजर ऑफ अँगल बी ए सी, अँगल राहिला बघा परत. मेजर ऑफ अँगल बी ए सी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क. कुठला आहे तो? बी सी लिहितो आता फक्त इथं. ठीक आहे, त्यांनी टेक्स्टबुक मध्ये काय लिहिले इथंच आहे आपल्याकडे वरती टेक्स्टबुक, तिकडे कुठं हाफ बी डी सी. ठीक आहे, डी लिहिलाय त्यांनी, डी घेतलाय. मग इथं काय दिलंय? आर्क बी डी सी इज इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल. बरोबर आहे, इथं पॉईंट डी घेतलेला आहे त्यांनी. ठीक आहे, अँगल बी डी सी. मग आपल्याला गिवन मध्ये पण लिहावं लागेल. अँगल इन्स्क्राइब्ड अँगल ए बी सी इंटरसेप्ट्स आर्क कुठला? बी डी सी. ठीक आहे, ते पण लिहून काढलं आपण. मग आपण काय लिहिलं? अँगल बी एस सी इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ बी डी सी. तुम्हाला काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे. हे थोडंसं व्यवस्थित लिहितो, दिसायला परवडतं की बी डी सी. ठीक आहे, हे आपल्याला करायचा विषय. मग आता हे करण्यासाठी आता काय काय पाहिजे? कन्स्ट्रक्शन. आपल्याला टू प्रूव्ह दिले की लगेच काय पाहिजे? कन्स्ट्रक्शन लिहायचं का नाही, कारण की प्रूव्ह करायचं ना. मग हे प्रूव्ह कसं करणार? कन्स्ट्रक्शन लागते का नाही त्याला? लागते. चला मग करूया. मग काय आता? कन्स्ट्रक्शन मग आपण बघितलं काय करणार होतो आपण. डॉटेड लाईन काढली कुठली तरी, आठवते? ए आणि ओ मधनं जाणार आहे. पासिंग फ्रॉम सेंटर ओ. येस, ड्रॉ डॉटेड लाईन पासिंग थ्रू ड्रॉ अ रेज म्हणूया, पण चालेल सर. किंवा डायरेक्टली म्हणतो मग ड्रॉ रे ए ओ विच इंटरसेक्ट सर्कल ॲट इंटरसेक्ट्स. बरोबर आहे ना? एस सी नाही, इंटरसेक्ट्स, SECTS, इंटरसेक्ट्स सर्कल ॲट पॉइंट ई. इथं नाव त्यांनी काय दिले? ई दिलं. या पॉइंटला आम्ही काय केलं? ही लाईन ड्रॉ केल्या. जी लाईन ए मधनं चालू त्या किंवा रे चालू होतोय ए मधनं, तो ओ च्या डिरेक्शनला जातोय आणि सर्कलला कुठं इंटरसेक्ट करतोय? पॉइंट ई ला इंटरसेक्ट करतोय. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. आता फक्त इथं नावाला एक पॉइंट आपण डीच्या साईडलाच सगळं करूया कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, इकडे एक्स घेतो आता आणि इथनच बी ओ हेच सगळं करूया आपण. बर, इथपर्यंत झालं सगळं. ड्रॉ रे ए ओ विच इंटरसेक्ट सर्कल ॲट पॉइंट ई. केला, ड्रॉ केला, हिरव्या कलर मध्ये ड्रॉ केला आपण. क्लिअर आहे इथपर्यंत? ओकेच. आता काय करायचं? कन्स्ट्रक्शन झालं. कन्स्ट्रक्शन नंतर काय? प्रूफ. आता चालू करूया आपलं काम. अपन जिसमें एक्सपर्ट है वही काम करेंगे. अभी आपको क्या करना है? प्रूव करना है. चलिए करते हैं फिर. काय करणार बघा, आता आपण म्हणणार अँगल बद्दल बोलणार. कुठल्या कुठल्या? लेट अँगल कुठला अँगल म्हणणार मी? BAO. लेट अँगल BAO बी इक्वल टू एक्स डिग्रीज. ठीक आहे, काय बोलू मी? तर BAE पाहिजे. BA ई नाही म्हणले तर चालतं ना. ईशी आपला काही इतका घेणं देणं नाही ना सध्या. आपण ओ का म्हणायला लागलो मी? कारण की आपण हा ट्रायंगल घेणार ना. कुठला? हा BOA किंवा BAO हा ट्रायंगल घेणार ना, म्हणून ओ सारखं सारखं बोलालोय मी.
मग बी घेताना ते मग बीए मग इथं लिहून ठेवू आपण काय सच दॅट ए ओ ई हे तिन्ही काय आहेत कोलिनियर पॉइंट्स आहेत. म्हणजे कसं आहे, नंतर पुढे गेल्यानंतर आता तुम्ही काय म्हणणार अँगल बी ए ई इज इक्वल टू एक्स डिग्रीज बोलायचा. खाली इन ट्रायंगल आपण काय म्हणणार ए ओ बी, मग त्यात तुम्ही अँगल काय लिहिणार बी ओ ए अँगल इज इक्वल टू एक्स डिग्रीज लिहिणार. बरोबर आहे नाही बी ए अँगल बी ए ओ हा म्हणणार अँगल. ह्यो ट्रायंगल तुम्ही घेतला साईडला तर ह्या अँगलला तुम्ही काय म्हणणार अँगल बी ए ओ. बरोबर आहे येस नो. मग त्यावेळी बीएओ ला एक्स कसं काय म्हणला तुम्ही तुम्ही तर म्हणत होता बी ए ई ला आहे. मग तिथं आपण सांगणार कन्स्ट्रक्शन. कळालं लक्षात आले काय म्हटलं आता येस बी ए ई का नाही घेणार आणि बी ए ओ का म्हणायला लागलो मी सारखं सारखं. ठीक आहे मग ओ म्हणू काय ई म्हणू सांगा. ईच बोलू ई घेतो नंतर ओ आपण ई बोलतो की मग आता नंतर आता कन्स्ट्रक्शन लिहू कारणापुरतं. ठीक आहे काय म्हणतो मग मेजर ऑफ अँगल किंवा लेट म्हणणार ना आपण प्रूफ मध्ये लेट मेजर ऑफ अँगल बी ए ई इज इक्वल टू एक्स डिग्रीज. खाली फक्त देअरफॉर म्हणतो देअरफॉर मेजर ऑफ अँगल बी ए ओ इज इक्वल टू एक्स डिग्रीज. रिझन काय ए ओ ई. ठीक आहे दोन्ही पण बोललो आपण. काय काय बोललो बघा या अँगल बद्दल आम्ही सांगितलं. हा जो अँगल होता बी ए ओ किंवा बी ओ ई बी ए ई तो अँगल किती म्हणला आम्ही एक्स. ठीक आहे आता फक्त बोलतो इन ट्रायंगल ए ओ बी किंवा बी ए ओ ट्रायंगल ड्रॉ करू आता. हा तयार झाला तुमचा ट्रायंगल बी ए ओ. दिसतंय सगळ्यांना. हे तर तुम्ही एक्स आहे तुम्ही सांगितलं असाच मग अशी हे काय तुमचं एक्स हे तुम्ही बोललात करेक्ट आहे. आता फक्त इथं बघूया इन ट्रायंगल बी ए ओ काय व्हायला लागले बघा या ट्रायंगल मध्ये ए ओ. आता काय बोलू आपण हे रेडियस सांगणार ना ए ओ आणि ओ बी बोथ आर रेडियस देअरफॉर बोथ साइड्स मस्ट बी इक्वल. इथं लिहितो डायरेक्टली ओ ए इज इक्वल टू ओ बी किंवा असं लिहितो साइड ओ ए इज कॉन्ग्रुएंट टू साइड ओ बी. रिझन काय लिहिणार both are radii of same circle. येस रेडियाय ऑफ सेम सर्कल. रेडियाय ऑफ सेम सर्कल. क्लिअर आहे विषय. दोन्ही पण काय सेम सर्कलच्या रेडियस आहेत. मग जर ही आणि ही साईड सेम असेल तर हा अँगल आणि हा अँगल कसा असला पाहिजे सेम. तर तेच फक्त आता खाली लिहितो देअरफॉर अँगल कुठला कुठला म्हणताय तुम्ही हा वाला ना बी ए ओ हा ना अँगल बी ए ओ आणि दुसरा कुठला ए बी ओ आणि ए बी ओ. अँगल बी ए ओ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए बी ओ. बरोबर लिहिले का बघा रे फक्त एकदा पुन्हा एकदा काय बी ए ओ हा अँगल ए बी ओ त्यानंतर ए बी ओ. ठीक आहे हा अँगल ओकेच. रिझन काय लिहिणार इथं Girls opposite to equal sides. नाही आयसोसेलस ट्रायंगल थेरमचं नाव लिहायचं. Same as sir. आयसोसेलस नाही 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 नाव लिहायचं थेरमचं. आता कसं आहे तुम्ही लिहिलात तिथं की कळालं तर ठीक आहे नाही कळालं तर मग मार्क जाणार. अपेक्षित आम्हाला आहे थेरमचं नाव. तुम्ही लिहिलात स्टेटमेंट पण ते स्टेटमेंट आम्हाला माहिती असलं तर ठीक आहे. एखादा कार्यकर्ता असतोय त्याला फक्त दिसते की बोर्डाने दिले आयसोसेलस थेरम दिले
आणि ह्यानं लिहिले काय, ह्याने लिहिले अँगल्स अपोजिट टू सिमिलर साइड ऑफ ट्रायंगल. मग आता तो म्हणाल बरोबर आहे का काय, मग ती बरोबर देत नाही. ऍक्च्युली मग जर पैकीच्या पैकी मार्क असतील तर जातोय तू पुढे मॉडरेटरकडे आणि मग ती देतात बरोबर मार्क. पण कधी कधी होते, रेअर केसेस आहेत. त्यापेक्षा आपण आयसोसेलस ट्रायंगल थेरम लिहू. आयसोसेलस ट्रायंगल थेरम. तुम्ही थेरम व्यवस्थित लिहा रे, मला इथे जागा नाही. संपलं पेज. ठीक आहे, आयसोसेलस ट्रायंगल थेरम पूर्ण लिहायचं. Therefore, measure of angle BAO is equal to measure of angle ABO is equal to किती, x degrees and खाली लिहितो आता, and measure of angle. आता डायरेक्टली बाहेरच लिहिणार मी, कुठला, ह्यो अँगल BOE. मेजर ऑफ अँगल BOE इज इक्वल काय लिहिणार डायरेक्टली 2x डिग्रीज. अँगल किती आहे, 2x डिग्रीज. आता तुम्हाला नसेल पण स्टेट बोर्डला एक थेरम होता एक्सटर्नल अँगल थेरम म्हणून. त्या थेरम मध्ये काय असायचं की समजा तो एक थेरम एक्सप्लेन करतो 2 मिनिटात. ह्यो ट्रायंगल आहे आणि समजा ह्यो अँगल इकडे पुढे आलाय बाहेर, तर ह्या अँगलचं जे मेजर आहे, या अँगलचं मेजर म्हणतो ABC. ठीक आहे, तर ह्यो जो बाहेरचा अँगल आहे त्या अँगलचं मेजर असायचं ह्याच्या समोरच्या 2 साईडचे ऍडिशन. ती किती आहे, A+B. हे झालं बाहेरचं अँगलचं मेजर. कळते काय म्हणतोय, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर माझ्याकडे हा ट्रायंगल असेल एक, हा 30 डिग्रीज आहे, हा 45 डिग्रीज आहे, हे किती झालं 75, हा झाला 105 डिग्रीज. वाटत नाही, मग इथे घेतो 30, इथे घेतो 70 आणि इथे घेतो 80. ठीक आहे, हा ट्रायंगल आहे आपला. या ट्रायंगल मध्ये याचं मेजर किती असणार, 100. मग 100 किती असतं, या दोघांची काय ऍडिशन असतं. कळते काय म्हणतोय, येस नो, आहात की नाही रे. काय सर? हे काय बोललो आता, कळालं का. नाही सर. जर समजा माझ्याकडे एक ट्रायंगल असेल, पुन्हा एकदा इकडे व्यवस्थित बघा, हा ट्रायंगल आहे, इथं ए आहे, इथं बी आहे, इथं काय आपला सी आहे. ठीक आहे, तर मग बाहेरचा जो अँगल असेल सीच्या बाहेरचा अँगल, त्याचं मेजर किती असणार, त्याच्या समोरच्या साईडच्या ऍडिशनचं किती आहे, A+B असणार. समजा बीच्या बाहेर आला कुठला तरी, तर बीच्या समोर अँगल्स कुठले, तर त्याचं A+C. जर समजा एच्या बाहेर आला तर याचं मेजर किती असणार, सगळ्या ट्रायंगल आपलं. हा सगळ्या ट्रायंगलला. कसं आहे आपल्या होतं ते फार सोपं आहे. बघा आता इथं एका मिनिटाचं काम. या ट्रायंगलच्या आतमध्ये हे जे आता तुम्ही बाहेर लिहिलात सगळं रफ करतो. या ट्रायंगलच्या आतमध्ये जर बघितलं तर आपल्याला काय माहित आहे, A+B+C किती आहे, 180 डिग्रीज. मग C इक्वल्स टू किती होणार, 180 मायनस A+B. A+B ला पलीकडे पाठवलं, हे झालं C इथपर्यंत आलात. मग आता जर मी ही लाईन वाढवली तर या दोन्ही अँगलचं, यालाच x म्हणतो, तर C+x किती येणार, 180 डिग्री. मग आता फक्त एक्सचं तुम्हाला फाइंड करायचं, तर मी x इक्वल्स टू लिहितो 180 मायनस C. ठीक आहे, x इक्वल टू काय येणार मग 180 डिग्रीज मायनस C. 120 हाय कुठं आपल्याकडे नंबर, 120 कुठनं काढलं. ह्यो पूर्ण अँगल किती असतोय स्वराज एका लाईन मध्ये, 180. मग तेच की, मग C+x 180 आहे पाहिजे ना. हा, मग आजचं नको, आता आत्ताच बघूया. मग आता हे सीचं मेजर तुमच्याकडे आहे ऑलरेडी, कुठं इथं काढलंय, किती आहे ते 180 मायनस A+B. बरोबर आहे, हे मायनस आतमध्ये घ्या, काय होणार 180 मायनस 180 प्लस A+B. 180 180 कॅन्सल झालं, राहिलं काय A+B. एक्स किती आला, A+B. एक्स किती झाला 180, सॉरी A+B झाला. क्लिअर झाला विषय. हे साधं सोपं प्रूफ आहे, लई काय ह्याच्यात जायला नको. फक्त तुम्ही काय लक्षात ठेवणार, समोरच्या 2 अँगल्सचे ऍडिशन असते ती, आणि समोरचे 2 अँगल्स किती आहेत, एक्स आणि एक्स आहेत आपल्याकडे इथं. आता
यो पण एक्स झाला, यो पण एक्स झाला. इथे लिहितो पाहिजे तर आपण किती झाला, एक्स झाला. बरोबर आहे. मग हा अँगल किती असणार, 2x डिग्रीज. क्लिअर झालं. इथं फक्त रिझन काय लिहायचं, एक्सटर्नल अँगल थेरम. एक्सटर्नल अँगल ऑफ ट्रायंगल. इथं ट्रायंगल ड्रॉ करतो. हे कळालं इथंपर्यंत. किंवा तुमच्या याच्यामध्ये काय दिलंय बघूया, एक्सटिरियर अँगल थेरम ऑफ ट्रायंगल. सो सॉरी, एक्सटर्नल नाही, एक्सटिरियर अँगल. बघा काय आला पाहिजे, याचं रिझन येणार आपलं, ते प्रूव्ह झालं. नाही अजून नाही, अजून लांब. तुला मी मगाशी तेच म्हणाल, तू कुठे गेलतास. याला म्हणतो आपण एक्सटिरियर अँगल थेरम. थेरम ऑफ ट्रायंगल. जसा ट्रायंगलचा असतो तसा क्वाड्रिलॅटरलचा पण असतो. त्यामुळे त्याला ऑफ ट्रायंगल म्हणावं लागेल. नुसतं एक्सटिरियर अँगल थेरम म्हणून चालणार नाही. कळते. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांना. काय काय केलं आपण, यस. हे एक्स केलं, हे एक्स केलं, यो 2x काढला. आता मग डायरेक्टली काय लिहिणार, BDE लिहू खाली. काय लिहिणार, मेजर ऑफ आर्क किंवा BDE इज इक्वल टू काय म्हणणार, मेजर ऑफ अँगल BOE. बघा जरा, मेजर ऑफ अँगल BOE इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क BDE. का, कारण की BOE काय आहे, BOE काय आहे तुमचा, सेंट्रल अँगल. व्हेरी गुड. इथं लिहिणार आपण, सिन्स अँगल BOE इज सेंट्रल अँगल. इथं फक्त लिहिणार, therefore मेजर ऑफ आर्क BDE इज इक्वल टू किती म्हणणार, x डिग्रीज. सॉरी 2x होता ना BOE, इथं आहे 2x डिग्रीज. कळाल. इथपर्यंत काय केलं आम्ही, मेजर ऑफ आर्क झाला आमचा 2x डिग्रीज झाला इथपर्यंत. नाव किंवा डायरेक्टली लिहितो, सिमिलरली. पटकन होता. सिमिलरली इफ मेजर ऑफ अँगल EAC इज y डिग्रीज, देन धिस काय हा आपला आर्क, देन मेजर ऑफ आर्क EC. बरोबर आहे. इफ सिमिलरली इफ मेजर ऑफ अँगल EAC is y degrees, then measure of arc EC is equal to 2y degrees. क्लिअर झालं हे. पुन्हा एकदा बघा काय म्हटले, EAC च जर y असेल, EAC च जर y डिग्रीज असेल, तर EC च किती येणार, 2y डिग्रीज. क्लिअर झाला विषय. काढायचं नाही काढायचं, सिमिलरली लिहिलं की. आता हे काढत बसायची गरज नाही. ठीक आहे. मेजर ऑफ आर्क EC इज इक्वल टू 2y डिग्रीज. यानंतर आता डायरेक्टली लिहिणार आपण. देअरफॉर नाव, आता महत्वाचं सगळ्यात इम्पॉर्टंट नाव, मेजर ऑफ अँगल कुठला मोठावाला, BAC. मेजर ऑफ अँगल BAC काय काय लिहिणार, ABE प्लस EAC लिहिणार. काय लिहिणार, मेजर ऑफ अँगल BAC इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल BAE प्लस मेजर ऑफ अँगल EAC. एक मिनिट, एकच मिनिट. हे फक्त कॉपी पेस्ट करतो सगळाच आणि खाली घेतो, म्हणजे कसं आपल्याला जरा लिहायला बरं पडेल आणि बघायला पण बरं पडेल. ठीक आहे, म्हणजे सारखं वरती खाली करायला नको.
मेजर ऑफ अँगल BAC इज इक्वल टू काय लिहिलं आपण, हे लिहिले. इथेपर्यंत कळलं व्यवस्थित. आता एक्स प्लस वाय करायचं. देअरफॉर मेजर ऑफ अँगल BAC इज इक्वल टू एक्स प्लस वाय, नंबर 1 म्हणतो. आता लिहितो अल्सो मेजर ऑफ आर्क, याच्या पुढे लिहावं लागेल बरं का. काय लिहावं लागेल, नाही रिझन, एक मिनिट, अँगल सम प्रॉपर्टी, बरोबर आहे. मेजर ऑफ आर्क कुठला, BEC इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क BDE प्लस मेजर ऑफ आर्क EC. ठीक है. देयरफॉर मेजर ऑफ आर्क BEC इज इक्वल टू 2x प्लस 2y, that is measure of arc BEC इक्वल टू इज इक्वल टू, किंवा BDC म्हणतो, इथं BDC म्हणतो, ई म्हणत नाही. आपल्याला प्रूव्ह मध्ये BDC घ्यायचं ना. BDC इज इक्वल टू 2 कॉमन x प्लस y. Therefore measure of arc BDC इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय x प्लस y. कुठे गेला, मेजर ऑफ अँगल BAC आहे तो. 2 मल्टिप्लाय बाय मेजर ऑफ अँगल BAC. काय लिहिणार, फ्रॉम 1 क्लिअर झाले. आता दिसते, ओकेच. त्यानंतर देअरफॉर मेजर ऑफ अँगल BAC इज इक्वल टू 1/2 टाइम्स ऑफ मेजर ऑफ आर्क BDC, हेन्स रूल. हाफ कुठे सर, डबल न, उलट लिहिलं रे. हे बघ, मेजर ऑफ आर्क इकडे घेतलं, U2 इकडे आला तर 1/2 झाला, आणि मेजर ऑफ अँगल इक्वल टू लिहिलं. लक्षात आलं स्वराज हे. ओकेच. यो विषय आता तुम्हाला पुन्हा एकदा लिहायचा आहे, आत्ता लगेच बघून लिहायचं. कुणाचं लवकर होईल त्याला पहिल्यांदा मार देणार मी. चाटकन व्हाय नको. जितका वेळ लागतोय हे लिहायला तितका वेळच लागायला पाहिजे. चला लिहाय चालू करा. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम स्टेटमेंट पासून डायग्राम पर्यंत सगळं मी लिहित असताना जर कुणी लिहिलं असेल लय मार खाणार. चला चालू करा लिहायला. आणि लिहिताना जर कुठल्या स्टेपला काय डाऊट आला चटकन विचारा लगेच 1 मिनिटात. म्हणून तुम्हाला आता मी एकदा स्वतः आपण रफ मध्ये प्रूव्ह केलं, एकदा इथे लिहून घेतलं, तिसऱ्यांदा आता तुम्ही लिहिला की तुम्हाला काय डाऊट आला तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. म्हणजे हे 3 वेळा तुमचं प्रॅक्टिस होते. त्यामुळे म्हणतो मी लिहिताना लिहायचं नाही. ठीक आहे, चला नोट करून घ्या पटकन.